नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आज आपली परीक्षा झाली स्कॉलरशिप याचा 5वी याचा आता सध्याला दुसरा पेपर चालू आहे आणि तोपर्यंत आपण पेपर 1 जो आहे त्यामधील जे गणित आहेत तर त्याची उत्तरं काढलेली आहेत। तुम्हाला चेक करायला कोणतं बरोबर आलंय चूक आलंय ते तुमच्या लक्षात येऊन जाईल। त्याची उत्तरं काढलेली आहे। मी सांगतोय माझ्याकडे जी प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही हे पाहू शकता की जसे ज्या पद्धतीने प्रश्न आहेत तर तुम्ही कोणत्याही तुमच्या कोडची प्रश्नपत्रिका असू द्या तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चेक करू शकता। ठीक, प्रश्न 26 त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2। तुम्ही प्रश्न व्यवस्थित पहा, तुमचं उत्तर जे आहे ते व्यवस्थित चेक करा। तुमचे जरी वेगवेगळ्या कोडचे जरी क्वेश्चन पेपर असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते समजून जाईल लगेच। तर पुढचा 27 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28, त्याचं उत्तर आहे 4। 29 क्रमांकाचा प्रश्न 29 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3। पुढचा प्रश्न 30 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तुमचं 59 रुपये तोटा होतो। 31 क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 4, 5 वर्ष। त्याच्यानंतर 32 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे 55.25। त्यानंतर 33 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 45 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम। पुढे जाऊया, 34 क्रमांकाचा जो प्रश्न आहे थोडंसं मोठं करूया आपण म्हणजे ठीक आहे। तर इथं पहा, 34 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 90 आणि पुढे 1000 म्हणजे ती संख्या होईल 9,01,000। त्यानंतर इथं उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने या अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 36 क्रमांकाचा प्रश्न आहे शेखरने बाजारातून, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आपण आता फक्त उत्तरं पाहतोय, नंतर आपण ते सोडून त्याचा व्हिडिओ मी टाकेल सोडून। 37 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे 3, शुक्रवार। त्यानंतर 38 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 2, 5,750 रुपये नफा। त्याच्यानंतर इष्टिकेची तिला अनुक्रमे किती पृष्ठ आणि किती कडा असतात त्याचं उत्तर आहे 6 आणि 12। त्रिकोणांची संख्या जी आहे तर या ठिकाणी आहे 13। 10,8 दराने 2 वर्षांचा सरळ व्याज किती त्याचं उत्तर आपलं होतं आहे 560। त्यानंतर 42 प्रश्नाचं उत्तर आहे 16 ने जास्त। पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे 20%। मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या संख्येच्या शेकडा कितीने जास्त आहे म्हणजे याचे शेकडे काढले तर त्याचं उत्तर आहे 20%। त्यानंतर एका आयताच्या परिमिती त्याचं उत्तर आहे 84 चौसेमी त्याचं क्षेत्रफळ। त्यानंतर 45 जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 2, 10।
जॉनने, या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ग्रॉस। 47 प्रश्न जो आहे 40 दशक गुणिले 10 दशक, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4000 दशक। 4000 दशक। त्याच्यानंतर इथे अपूर्णांकाचा प्रश्न विचारलेला आहे। अपूर्णांकाच्या प्रश्नामध्ये 48वा, त्याचं उत्तर आहे सममूल्य अपूर्णांक 1/3। त्यानंतर 49, तर त्याचं उत्तर आहे 49चं पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक 4। 50 पर्याय क्रमांक 4 म्हणजे अधिक गुणिले वजन भागिले असं आहे। आपण घेऊ सोडून, ते सगळे सांगेल मी तुम्हाला, व्हिडिओ टाकेल मी त्याचा। 50चं उत्तर आहे 15238। त्यानंतर 51 जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे आयुषने, त्याचं उत्तर आहे 4,40,250। 4,40,250। 52 प्रश्नाचं उत्तर आहे हे नाही, हे पर्याय 1 19/51। 52 प्रश्न झाला। पुढचा प्रश्न 53 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 किलोमीटर आणि 240 मीटर। 54 प्रश्नाचं उत्तर आहे 27 तास आणि 55 मिनिट। 55 प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे प अधिक 17। त्यानंतर 56 प्रश्नाचं उत्तर आहे 7000। पुढचा प्रश्न पाहूया आपण। 57 प्रश्नाचं उत्तर आहे 4 160। खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 59 प्रश्न, याचं उत्तर आहे शामरावांनी, त्याचं उत्तर आहे 9। पुढचा एका संख्येला 25ने भागल्यास त्याचं उत्तर येतं 21 आणि 22। खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर, त्याचं उत्तर आहे 26/7 याचं रूपांतर येते। एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत, बागेत एकूण 450 झाडे असल्या निलगिरीची झाडे किती, तर त्याचं उत्तर आहे 162। पर्याय क्रमांक 3। 63 वर्तुळाची सर्वात मोठ्या जिभेची लांबी तर 15 सेंटीमीटर आहे। आपल्याला माहिती आहे जिवा 15 सेंटीमीटर लांबीची आहे, म्हणजे व्यास येतो, म्हणजे त्रिज्या झाली 7.5। त्यानंतर 64 त्याचं उत्तर आहे 6 ने जास्त। 65 याच्यामध्ये जोड्या आहेत 3। त्यानंतर पुढचा अधोरेखित या दशांशापूर्ण अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती, तर त्याचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4 0.0028। 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटर याप्रमाणे समान तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, तर त्याचं उत्तर आहे एक वजा करतो आपण 8साठी 56 6 वेळा कापायचे, उत्तर मिळून जाईल बरोबर। त्यानंतर 68 प्रश्नाचं उत्तर आहे 150। त्यानंतर इथं लघुकोनांची संख्या आणि विशाल कोनांची संख्या विचारली, यांच्यातला फरक विचारला, पेक्षा कितीने जास्त आहे। सोबतच्या आकृतीत लघुकोनाची संख्या ही विशाल कोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, तर इथं विशाल कोन एकच होतो आणि हे 10 होतात, म्हणजे 9ने जास्त आहे असं म्हणता येईल आपल्याला। त्याच्यानंतर 13,500 म्हणजे
12,750, पण हे कसे लिहायला सांगितले आंतरराष्ट्रीय चिन्हात, म्हणजे हे बरोबर होईल, हे देवनागरी चिन्हात झाले, म्हणून पर्याय क्रमांक हा बरोबर आहे. 7.6 चे 100, मग 7 हा पूर्ण आणि दशांशमध्ये लिहायचा, पॉईंट नंतर 2 अंक, मग हे एक आणि हा एक, मग 7.06 कुठे आला इथं या ठिकाणी. त्यानंतर 71 झाला. आता 72 पाहूया आपण. 72 प्रश्नाचं जे उत्तर आहे, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात. तर त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारखीच नाही दिसणार, वेगवेगळी दिसेल ती, म्हणजे ती चुकीचं विधान आहे. 73चं याचं उत्तर आहे 98,998, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 74चं उत्तर जे आहे एक घड्याळ, त्याचं उत्तर आहे 4,090 रुपये. आणि शेवटचं 75चा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे 1 तास 22 मिनिटे आणि 15 सेकंद. हे सर्व किती सेकंद आहेत, तर याचं उत्तर आहे 4,935 सेकंद. 26 ते 75 हे जे प्रश्न आहेत या परीक्षेमधील, आपण त्याची सर्व उत्तरं पाहिलेली आहे. बाकीचे उत्तरं देखील मी आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावर टाकेल, किंवा टेलिग्रामचा चॅनल आहे त्याला जॉईन करा, त्या ठिकाणी मी ते टाकून देईन बाकीचे उत्तरं पण. याचप्रमाणे 8वीचं पण आणि बुद्धिमापन इंग्लिशचं पण. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांमध्ये तो शेअर करा, म्हणजे सर्वांना उत्तर चेक करता येतील. धन्यवाद. आणि एक आणखीन चेक केल्यानंतर किती मार्क्स मिळत आहेत ते पण कमेंटमध्ये टाकायचे. ओके.